सीट फायनल होती. स्वतःला मला बाहेर आल्यानंतर मी अभिनंदन, ते म्हणजे तुम्हाला नंतर बद्दल द्यायला माहितीच नाही, ते बोलले मला नंतर. आता अगोदर जे ठरलं तो निर्णय झाला, बाहेरून आल्या अभिनंदन करतोय. झालं का नाही? विषय सोडून द्या, मी काय तुमचा तर जर तुम्ही ओबीसीचं नाही केला म्हणजे शुभांगी शिंदेला नाही केलं तर त्याचा निषेध चुकीचाच आहे, म्हणजे आपलं टिकत नाही. न टिकलं तरी फॉर्म भरा, चिठ्ठ्या होईल, ज्याचं नशीब असेल त्याचा होईल. हा मुद्दा सुद्धा आम्ही सांगितलं. विक्रम होतोय, असं होतंय, तसं होतंय, त्याला पुढे जायचं तिकडे जाऊया सुद्धा चर्चा. पण ते शेवटच्या क्षणाला त्यांनी करायचं ते केलं. पर्याय नव्हता आमच्या पुढं. आमची शिकं बाहेर होती, आम्ही वेगळ्याच ठिकाणी होतो, चर्चा वेगळ्या ठिकाणी चालू होती, हा वेगळे दिवस धरला गेला. तिथं ते पर्याय राहिला नाही. आणि आम्हाला अपेक्षित होतं तिकडून उपस हा एक धनगर समाज यायची तिथं, त्यातला उपस आपण तिकडे घेईल. तिकडूनही त्यांच्या तोंडाला पाणी पुसले गेली. हे चाललंय काय नाही, करतोय काय आहे हा कुठंतरी त्याचा सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे. बोध घेत असताना म्हणजे मी पुढे चाललं माझं पाय खेचायचं, पुढे चाललं मी त्याचं बसायचं, असली तालुक्यात चालली आपल्या मतभेद वाढत चालले विनाकारण. काहीच कारण नाही. लक्षात गेलं तुमचं आमचं काय मतभेद असायचं काय कारण, पण ते वाढत चालले. कुठेतरी थांबली पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन कोणीतरी ह्याचं नेतृत्व चांगल्या माणसाने करावं आणि समाजाला पुढे घेऊन जावं. एवढंच माझं मत. या ठिकाणी लक्ष्मण मोठी सर्व समाज बांधव सध्याची परिस्थिती 4 जागा आपल्या ओबीसी आरक्षणातून आहेत, ज्या सभापती व्हायला. त्यामध्ये समजा तुकाराम बाबा एक भाजपच्या वतीने होते, त्यानंतर रामभाऊ चोपडे, नंतर हनुमंत पाटील आणि तिसरं आठवळे, अशी 3 म्हणजे ह्या 4 पैकी ही 4 दावेदार होते. खऱ्या अर्थानं आपण जर बारकाने बघितलं, बोरले सर इथं आहेत, आपा इथं आहेत. आपा आपण एसटी आरक्षणासाठी कुठले मतभेद ठेवून आपण कधी एका जागेवर काय वागतो. जरी तुमची पार्टी पक्ष वेगळा असेल, आमचा वेगळा असेल, आम्ही त्या ठिकाणी कुठं तुम्हाला दाखवलंच नाही काय. उद्या ज्या पक्षाचं त्याने तिकडे जावं, पण जेव्हा आंदोलन करा त्यावेळेस आपण केलं पाहिजे. आणि निश्चित एका छत्राखाली महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारीमध्ये सर या ठिकाणी खिंडी पडायची, त्याच्या महाराष्ट्रात जायची. म्हणजे पाठीमागच्या वेळेस आम्ही पंढरपूर ते बारामतीत चाललो, त्यावेळेस बोरले सर उपोषणाला बसले होते. सर त्यावेळेस खंडाळा पंचायत समिती आरक्षण ओपनला होतं, त्या ठिकाणी रमेश दायगुडेनं सभापतीपद दिलं. त्याच काळात माणिकराव सोनवणकरांना जिल्हा परिषदेचं अध्यक्ष दिलं. त्यावेळेस आपण सर्व धनगर बांधव एका ठिकाणी होतो, जी मताची ताकद होती, दहशत होती, ती दहशत आपली पूर्ण संपली. एकामेकाचं पाय वाढायचं म्हणजे या ठिकाणी मी मला कारण डॉक्टरशी नाही का, महादेवसांशी नाही का, एकामेकाला आपण कमी लेखण्यामुळे त्याचा आपल्याला तोटा झाला. आता ही मिटिंग झाल्यानंतर ओबीसीची पुन्हा या ठिकाणी सावतामाळी मंदिरात 5 वाजता बैठक आहे. मी ज्या लोकसभेच्या अगोदर गोविंदराव आपण सगळे पूर्ण माळी समाज असायचा, धनगर समाज फक्त मी एकटा आणि दादा चोरले, 2 माणसाशिवाय कोण माणसं होती का? आज तुमच्या वेळ आल्यावर काय होईल, माझ्या वेळ आल्यावर काय होईल, त्यावेळेस आपल्या सगळ्या कवा वेळ येणार आहे. त्यासाठी आपण एका ठिकाणी आलो पाहिजे ना. बरं, त्यावेळेचा सुद्धा असा लोड झाला होता की बाबा हिथं ओबीसीचाच माणूस या ठिकाणी खासदार होईल, अशी परिस्थिती बाहेर चालते. आणि मग माळी समाज पूर्ण करते ती मला धनगर येतच नाही. हा भेद कशासाठी विकास की आपण सगळ्यांना जर एका ठिकाणी आले, आपली ताकद असते, कोणाची हिंमत झाली असते की आपल्या हक्काची जागा आहे. म्हणजे ह्या ठिकाणी मला रामभाऊ झाला चालतोय, मला हनुमान पाटील झाला चालतोय, आठवडे झाला चालतोय, पण इथं आपल्यातली आपली जागा आहे ती. आणि मग तुम्हाला जर आता पंचायतीची जागा, तू उद्या ग्रामपंचायतला आपण ग्रामपंचायत तुमची गॅरंटी कमी.
आणि यासाठी आपण सगळ्यांनी सर या ठिकाणी मला शेतकऱ्यांनी त्यांनी मला विचारलं की जागा किती आपल्या 4 पैकी दावेदार जागा होत्या. नंतर ज्यावेळेस तुम्हाला वाटलं एक राजकारण करायचंय तर त्यावेळेस तुम्ही 6 महिने वर्ष देऊ शकत होता. बाबा काय नाही आमच्या पार्टीत 2च होते. तुकाराम 4 वर्ष राहिलं असतं, 1 वर्ष विक्रम झालं असतं, काय अडचण होती. पण जसं ते म्हणजे उपविधान हे बिना म्हणजे आम्ही 24 वर्ष सर काम केलं आपण त्या सगळ्यांनी फोन यायला उत्तर काय द्यायचं सर काय उत्तर देऊ शकतो. सरासारख्याने उपोषणाला बसल्या तर ह्या सर मध्ये आरक्षणाचं सर्टिफिकेट तर मी आरक्षण सोडेल उपोषण सोडेल आता सोडणार नाही भूमिका सरांनी घेतली त्या काळात. म्हणजे आपण एवढं प्रभावी आंदोलन करून सगळं करून आपला काही उपयोग झाला नाही. आणि ह्याचा मेसेज आता सगळ्यांनी जागा का झाला पाहिजे कारण महाराष्ट्रात जर हे ह्याला नाही आपण आळा घातला तर उद्या तुम्ही कुठेही राहणार नाही. तरी या ठिकाणी जास्त न बोलता सध्याच्या परिस्थितीवर ह्याचे सर आमचे मार्गदर्शन करतील आणि आपण सगळ्यांनी ताकदीनं जे काय भूमिका नंतर वर्ष पातळी होतील त्या पद्धतीने आपण ते एकामध्ये ऍडजस्ट करू घेऊ. धन्यवाद. त्यांच्या पक्षाचं अभिनंदन करावं. खरं तर काल सर जी सभापती निवड झाली त्याच्यामध्ये अचानक निर्णय झाला. आम्हाला तर 100% वाटत होतं की 100% आपला ओबीसीचा म्हणा आणि उपसभापती जरी त्यापैकी होईल पण घटनाच अशा घडल्या आणि ती अचानक आपल्याला ती बातमी कळली. त्यानंतर आमचा सुद्धा संताप आला होता. खऱ्या अर्थानं जर ओबीसी समाज आपला जर ह्याच पद्धतीनं दुर्लक्षित राहिला गेला त्या काळात परिस्थिती काय आहे आणि खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये आपल्या ज्या ओबीसी बांधव निवडून आले जे मूळ ओबीसी जे त्यांना खरं तर हित संधी मिळणं गरजेचं होतं पण त्या पद्धतीचं तसं झालं नाही. त्याचा निषेधही काल आम्ही आमच्या ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाच्या वतीने आम्ही केला. पण आता समाज बांधव म्हणून आपण सर्वांनी एकत्र पुढच्या काळात सुद्धा आपल्याला ह्या लढाया निश्चितपणे लढावं लागणार आहे. येणाऱ्या काळात सुद्धा अशा घटना घडू नये त्या पद्धतीनं आपण सर्वांनी एकत्रित यावं आणि या लढाईमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं एवढीच विनंती करेन. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आता आपल्या पंचायत समितीमध्ये एकूण 16 सदस्य होते. 16 सदस्यातील 9 सदस्य हे आपले ओबीसीचे निवडून आले. म्हणजे 50% जास्त उमेदवार कोणाचे असतील तर ओबीसीचे आणि आपल्या उराव कोण बसवलाय तर डुप्लिकेट ओबीसी. समाजाला तुम्ही कुठल्या पक्षात कुठल्याही काशात काम करा पण समाज ओबीसी म्हणून एकत्र येताना एकत्र काम करा. माझे वैयक्तिक अनुभव सांगतो. 2022ला मी पुतळ्यासाठी आंदोलन केलं. आपल्या नेत्यांचं कुठं चुकतं हे पण बघणं गरजेचं आहे. 2022ला अहिल्यादेवींचा पुतळा व्हावा म्हणून मी नगरपालिकेपाशी आंदोलन केलं. त्या आंदोलनाचा परिणाम काय झाला मला तिथे रात्री मारहाण करण्यात आली आणि मारहाण करण्यात आली. मला धनगर समाजातला एक नेता पोलीस स्टेशनला येत नव्हता. 3 दिवस संतोष बिचुकले एकटा जातो. मग तुम्ही आणलं जाऊन हे सांगतो. त्याच्यानंतर ते आंदोलन मी पुढे वाढवलं. 2024ला परत धनगर पुतळ्याच्या 2023ला समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न आपल्याच नेत्यांनी केल्या. 2 जयंत्या केल्या. ह्याला जबाबदार कोण? 2 जयंत्या फोडल्या कुणी? एक आम्ही भाजपचं काम करतो आणि आम्ही ह्यांचं काम करतो म्हणून समाजात फूट पाडणारे आपलेच आहे. ह्याला जबाबदार कोण? हे नेत्यांनी पहिलं शिकावं की आपलं राजकारण आपल्या नेत्यापर्यंत ठेवावं. पण समाजाचा विषय असेल समाजाचा विषय असेल तेव्हा राजकीय जोडे तुम्ही बाजूला ठेवा. एकत्र या. संतोष बोलतो त्यावेळी जयंतीला अहिल्या जयंतीला हा धनगर समाजाचा अध्यक्ष बापू लोखंडे करा सांगणार मी ऐका पुढे त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी नाही आजच्या विषय येत असत त्याची तुम्ही कारण जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत समाज त्याच्या पुढच्या वर्षी हो बघू द्या. त्याच्या पुढच्या वर्षी ज्यावेळेस समाजातल्या पोरांनी सगळ्यांनी दबाव केला त्यावेळेस 2 जयंतीची परत एकत्र जयंती झाली. ती परत इथून पुढे काय त्याच्या पुढचं सांगतो. आपण राजकीय पक्षामध्ये काम करता हे करता काल सुभेदार मल्हाररावांची जयंती झाली. 5 कोटीचा निधी तिथं डिक्लेअर झाला मागच्या वर्षी. 5 रुपये तिथं आलेत का?
आपण तालुक्यात 80,000 धनगर समाज म्हणतो, 5 रुपये तिथं आला का? की कुठल्या नेत्याने आपल्या राजकीय पुढाऱ्याला साथ द्यायला तिथं 5 रुपयाचा निधी का नाही? पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा तिथं पुतळा नाही, तिथं पुतळा नाही, त्याच्या पुतळ्याचं सुधारणा करण्यासाठी 20 लाखाचा निधी आहे. तो पुतळा कधी उभारला जाणार आहे? नाना मारल्यानंतर निधी क्लिअर झाला की निधी माघारी जातो. ते 20 लाख रुपये माघारी गेला तर तुम्ही काय करणार आहे? म्हणजे घोषणा करणारे सांगणारे तुम्ही, आम्ही 20 लाखाचा निधी आणला, आम्ही 20 लाखाचा निधी आणला, तो पुतळा कुठे आहे? तुम्हाला आंदोलनाची सुरुवात करायची असेल, ओबीसीच्या प्रश्नावर लढायचंय, पण ओबीसीच्या लढताना कुठल्या तरी कारण आपल्याला द्यावं लागेल. आणि आज मी या ठिकाणी डिक्लेअर करतो आहे सर, 31 तारखेला भाजप सरकार, शिवसेना आणि आता राष्ट्रवादी माहितीचं सरकार आहे, त्यांची कधीही होती वरवरनं लांब असते तर नाही टायमिंगला एकत्र येतात. कोण पाटाचं शपथविधी घेतं, कोण गुवाहाटीला पळते. पण आपल्या समाजाने काय करायचं म्हणून सांगतो, 31 मे ला सगळ्या ओबीसी समाजाला एकत्र घेऊन आपल्याला 31 मे ला सुद्धा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं उद्घाटन, भूमिपूजन करायचं म्हणजे करायचं. कोणी आला तरी बरं, तर नाही आला तरी मी एकटा का होईना पुतळ्याचं उद्घाटन, भूमिपूजन करायचं. जोपर्यंत तुम्ही समाजाची अस्मिता जागी ठेवणारी राजकीय जोड्या बाजूला ठेवणार नाही, तोपर्यंत तुम्ही ओबीसी आणि धनगर असाल, तुमच्या वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या असाल तुमच्या नेतृत्वात राहणार. तुम्हाला एकत्र यावं लागेल, मूळ मुद्द्यावरती भांडावं लागेल. अरे येणार आपण म्हणतो धनगर ओबीसी, अरे 6 लाख मतदार आपल्या माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे, 4 लाख ओबीसी समाजाचं ऍड केलं तर 11 ते 12 लाख मताचं मतदान आहे. आता 2029च्या ओबीसीचा 2029च्या निवडणुकीमध्ये आपल्याला ओबीसी म्हणून आज जो आपल्याला झटका बसलाय, त्या झटक्याचं उत्तर तुम्ही 29ला सगळ्यांनी मिळून द्या. कुठल्याही पक्षात काम करा, तो समाज कुठल्याही समाजात काम, कुठल्याही पक्षात काम करत असला तरी एकमेकाला मदत करत असतो. ते आपल्याला कुठेतरी शिकायचंय. आता हाके सर मार्गदर्शन करतील, एक मोठं आंदोलन आपण आपल्या ओबीसी वरती आज जे फलटण तालुक्यात अन्याय झालाय त्याच्यावरती एक आंदोलन उभारण्याची तयारी ठेवा. एवढं बोलतो कुणाला बोलायचं नाही तर सर बोलल्यावर पण बोलू शकता. समाजाची काहीतरी ताकद कुणाच्या तर दावलेला पुन्हा येस 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 तो प्रयत्न झाला तर तो आम्हाला खपत नाही, उचत गेला, आम्ही बी बाजूला. आणि जे कोण असतील प्रमुख केंद्र अरे बांधलं नाही. आता अशा वेळी भूमिका घ्यायला असेल तर त्यांच्याकडे नाही 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 आता जी पद्धती दिली नाही नेऊन बांधली तर तिथं न्यायाच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. काय 100%. फक्त कुठल्या एका पक्षाला ठीक आहे, बांधील बोलूया. कोण बोलतंय? तुम्ही जी प्रमुख नेते मंडळी त्यांनी प्रत्येकाने कुठल्याही पक्षात काम करू द्या, पण अ पर्यंत आपलाच येणार येणार. फक्त तिथं तो कुठला प्रकार करू नये. कुठला ओबीसी तिथं तीच आला पाहिजे. आणि आपला येऊन कुटुंब आणि फलटणमध्ये बीजे समाज बांधव आणि टोटल ओबीसी समाज बांधव इथं उपस्थित राहिले, त्याबद्दल मी तुमचं सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो. मी पाहू नाही याची मला कल्पना आहे, तरी पण तुम्ही ज्या मुद्द्यावर इथं आलेले आहात त्यामुळे मी तुमचं स्वागत करतो. बरीच ज्येष्ठ मंडळी आहेत, माझे सभापती आहेत, सर आहेत, सगळीच मंडळी आहेत. आता तुम्हाला मला एकच सांगायचं आहे की आम्ही गेली 2 वर्ष झालं या महाराष्ट्रामध्ये आतडं तुटोस्तो बसा की तुमचं आरक्षण संपलेलं आहे, तुमचं आरक्षण संपलेलं आहे. उपोषण केली, मराठवाड्यात गेलो, तिथल्या लोकांना त्याला तिथं धग मोडली. आज फलटणमध्ये काय परिस्थिती झाली की तुमचे सदस्य निवडून आलेले असताना सुद्धा कुणाला पद दिलं गेलं,
डुप्लिकेटच म्हणायचं, नवीन ओबीसी म्हणायचं नाही. नवीन ओबीसी म्हणला तर तुम्ही त्यांचं मान्य करताय. काय म्हणतो मी लक्षात येत आहे का? न्यायालयाला मान्य नाही, सुप्रीम कोर्टाला मान्य नाही, राज्य मागासवर्ग आयोगाने 3 आयोगांनी नकार दिलेला आहे, केंद्रीय मागासवर्ग आयोगाने नकार दिलेला आहे. तरी सुद्धा 2 सप्टेंबरचा GR निघतो, तरी सुद्धा दाखले दिले जातात. आणि नुसते दाखले दिले जात नाहीत बावडे साहेब, ते दाखले असे दिले जातात की 12 लाख सर्टिफिकेट वाटले म्हणतात विखे पाटील. काय म्हणतात? 12 लाख सर्टिफिकेट प्रमाणपत्र वितरित केले म्हणून उपसमिती मंत्रिमंडळाची जाहीर करते आणि 48 नोंदी सापडल्या म्हणून ते जाहीर करतात. असं जर झालं असेल तर यांच्या स्पर्धेत आपण टिकू शकत नाही. आणि तुम्ही आम्ही सगळेजण मंडळी त्यांच्या स्पर्धेत टिकू शकत नाही. म्हणून मंडळ आयोगाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला पंचायत राजमध्ये म्हणजे कुठेतरी सरपंच, कुठेतरी पंचायती मेंबर, कुठेतरी ZP मेंबर, कुठेतरी नगरसेवक, कुठेतरी नगराध्यक्ष, कुठेतरी महापौर ही पदं मिळत होती, आजपर्यंत मिळत आली. सोनवलकर साहेब सोलापूर ZPचे अध्यक्ष का झाले? रिझर्वेशन पद म्हणून झाले का म्हणून झाले? सातारा झाले की नाही अध्यक्ष? इथून पुढच्या कालावधीमध्ये तुमच्या पुढच्या पिढ्यांना तुम्ही जर घाळ राहिला, तुम्ही जर भांडत राहिला, तुम्ही जर ओबीसी म्हणून एकत्र नाही आला तर इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला कुठेतरी इतिहासात वाचायला मिळेल की सोनवलकर नावाचे कोणतरी दुधेवाईचे होते, ते ZP अध्यक्ष झाले होते. सर एक मिनिट, आता सातारा ZPचं ओबीसी आरक्षण आहे आणि त्या जागेवरती आता हे होणार आहे. सोलापूरला चालू आहे. आम्ही पालकमंत्र्यांना सांगितलंय सोलापूरच्या, तुम्ही डिक्लेअर करूनच बघा मग पुढे काय होतंय बघा. विषय काय येतो, तुमचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे हे आम्ही ओरडून सांगतोय. शासनानं तसे GR पारित केलेले आहेत, विरोधक त्यांच्यामध्ये सामील आहेत, सगळे आमदार खासदार मंडळी, सगळ्या पक्षाचे प्रमुख. आता इथं सगळ्या पक्षाची लोक इथे नाही, पक्षावर बोलायचा काहीच संबंध नाही. ज्याला ज्या पक्षातून काम संधी मिळते त्यांनी पुढे आलं पाहिजे. पण त्या पक्षाने जर ओबीसी म्हणून तुमचा विचार होणार नसेल, तुमचं आरक्षण गेलेलं आहे, तुमचा एक ZP मेंबर पंचायत, कारण तुमचं पॉकेट आहे म्हणून इथं आता काही 8-9 सदस्य निवडून आलेले, तुमचं पॉकेट आहे, गावाचे नाव तुमचे म्हणून तुम्ही तिथं निवडून आलाय. तुम्ही ज्यावेळी यांच्या कॉम्पिटिशनला उतराल त्यावेळी हे तुम्हाला जागा देणार नाही. तुमची अरे हा भटक्यातला आहे, अरे हा बलुत्यामधला आहे, अरे हा ओबीसी मधला आहे, हा मागासवर्गीय आहे. अदर बॅकवर्ड म्हणजे काय? इतर मागासवर्गीय. मग इतर मागासवर्गीयाचा जर विचार करणार नसतील तर तुम्ही आम्ही काय करायचं त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे. आता आज इथलं सभापती पद पण गेले, उपसभापती पद पण गेले, असंच आहे ना, दोन्ही पद गेले. आणि या तालुक्यामध्ये या पंचायत समितीच्या अंतर्गत तुमच्याची लोकसंख्या फक्त धनगर बोलायचं नाही, फक्त माळी बोलायचं नाही, किंवा अजून कुठला समाज बोलायचं नाही. ओबीसीची संख्या किती असेल अंदाजे? तुम्ही या तालुक्यातले म्हणून मी तुम्हाला विचारतो, मलाही माहिती आहे, आयडिया आहे मला. किती ओबीसी म्हणून किती असेल? 70. सभापती पद झाला पाहिजे. रिझर्वेशन सोडा, रिझर्वेशन सोडा म्हणतोय मी. कोण झाला पाहिजे? का होत नाही? गुलामाखाली काम करतात. गुलामी खाली काम करतो. आपल्यामध्ये वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या संघटना आहेत. तुम्हाला मला ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास, तुम्ही ह्या ओबीसीच्या टायटल खाली जाती उपजाती सगळ्या जातींनी एकत्र यावं ही भावना संविधान करतेची आहे. ही भावना बाबासाहेबांची होती, ही भावना मंडळ आयोगाची होती. चाललं होतं आपलं बरं चाललंय, हाय आमचा एखादा सभापती, हाय आमचा एखादा ZP मेंबर, हाय आमचा एखादा कोणतरी, आतापर्यंत चालू होतं 93-94 पासून आतापर्यंत, म्हणजे मागच्या इलेक्शन पर्यंत. पण आता कुठे आहे? तुम्हाला उदाहरण सांगतो. मी मगाशी पण बोलताना सांगितलं, दौंड नगर परिषदेचा नगराध्यक्ष दुर्गा देवी जगदाळे, ऐका बरं का, मी तुम्हाला सांगून सांगतो. यांचं घराण्यातले माहिती आहे का? नेपाळच्या राजाच्या घराण्यातले. त्यांनी ओबीसीचं सर्टिफिकेट काढलं आणि ते आता दौंडच्या नगराध्यक्ष. दुसरं उदाहरण सांगतो. कोल्हापूरला महापौर झालेल्या रूपराणी निकम, त्यांनी ओबीसीच्या जागेवर निवडणूक लढवली नाही. ओबीसीच्या जागेवर निवडणूक आल्या, कुठून निवडून? ओपन मधून. जागा महापौर पदाची कुणाची? ओबीसीची. पण दाखला आहे त्यांच्याकडं. अरे आमच्याकडे काढलाय की दाखला? काय संबंध? आम्ही काढलाय की दाखला?
हा दाखल्याद्वारे तिथं त्या काय झाल्या महापौर झाला. सेम परिस्थिती अहिल्यानगरच्या महापौरची, सेम परिस्थिती पिंपरी चिंचवडच्या महापौरची, सेम परिस्थिती पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये 42 जागा ओबीसीला राखीव होत्या. आम्ही ओरडून सांगत होतो त्या 42 पैकी 32 जागा या फक्त मराठा कुणबी सर्टिफिकेट वाल्यांनी 42 पैकी किती घेतल्या? 32 घेतल्या. पुढाऱ्याला काय देणं घेणं आहे का? कुठं आहे ओबीसीची उपसमिती? कुठं आहे मंत्रिमंडळाची उपसमिती? मी सगळ्यांची नावं घेईन. काय करतात धरणे मामा, काय करतायत पंकजाताई, काय करतायत भुजबळ साहेब, ती सगळ्यांची नाव आपल्या माणसाला पण आपण बोललं पाहिजे. असे निर्णय घेतले जात असताना तुम्ही काय, तुमची उपसमिती काय करते? आम्हाला या गोष्टीचं खूप वेदना आहे. कुठेच बावनकुळे साहेब, मी त्यांचाच आहे ना, मी त्यांच्यासाठीच पुढे येणार ना. भुजबळ साहेबांना उद्या कोण काय म्हटलं तर आम्हीच पहिल्यांदा पुढे येणार ना, कारण आमची माणसं आहेत, आमचं नेतृत्व टिकलं पाहिजे. पण आता तुम्ही का भूमिका घेत नाही? आज फलटणमध्ये सभापती आणि उपसभापती पद हे जर ओबीसींना राखीव असताना ओबीसींना मिळण्याऐवजी जर तुम्हीच घेणार असाल तर तुम्ही आम्ही मग हाय आपली तुमची आमची गुलामी चालू आहे. म्हणून ते आलो ते बहुसंख्येनं असून सुद्धा तुम्ही आम्ही काहीच करू शकणार नाही. संतोषराव मग अशी म्हणाले की माड्यामध्ये अमुक अमुक तमुक तमुक एवढी एवढी लोकसंख्या आहे ना. लोकसंख्या कोण म्हटलं नाही लोकसंख्या? तुम्ही आम्ही मागास आहोत, तुम्ही आम्ही निर्णय प्रक्रियेत नाही आहोत, तुमच्या आमच्याकडे पक्ष पार्टी नाही, तुम्ही आम्ही मुख्य पदावर नाही, तुमच्या आमच्याकडे कारखाने नाही, तुमच्या आमच्याकडे सुतलेले नाही, तुम्ही आम्ही डोंगराच्या कुशीला राहिलोय. गावातल्या गावात आनंदी भाऊकी भाऊकीची पाहुणे पाहुणे राहायचे, परत आपल्या आपल्या जाती जातीमधल्या यांनी त्याची जिरवायची, त्यांनी त्याची जिरवायची, त्यांनी त्याची जिरवायची, यांनी याची जिरवायची. झालं काय नक्की? तुमच्या आमच्या काय वाटेल आलं? आज फलटणमध्ये ही जी घटना घडलेली या घटनेचा निषेध व्यक्त झाला पाहिजे. आता मला काही निवडणूक लढायची काही नाही. मी काल बारामतीमध्ये होतो, परवा माजलगावला होतो, परवा कुठे अजून कुठं सोलापूरला होतो. तुम्हीच इथले लोक येणार आहे ना पुढं, तुम्हालाच हे टिकवलं पाहिजे ना. आणि तुम्ही जर आता एक बैठक होती, चला ठीक आहे सुरुवात झाल्या, आता एक इथं बैठक होती, संध्याकाळी समता परिषदेच्या माध्यमातून बैठक होती, या सगळ्यांची मिळून एकत्रित बैठक झाली पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाचं पुढं वाढायच्या मानगडीत पडू नका. आपली काय भावना असतील आपण आपल्या आपल्या ह्याच्यात आपली समाजाची एक बैठक लावू, आपल्याच एकमेकात मारामाऱ्या करू, काय आपले प्रश्न असतील तर. पण आज ओबीसी म्हणून एकत्र राहण्याची, एकत्र उभं राहण्याची आपल्याला मतं मागायला काय फक्त जातीच्या गावात जाऊन चालणार आहे का? आपल्या जातीच्या दारात जाऊन चालणार आहे का? किमान ओबीसीच्या दारात, किमान SC STच्या दारात, किमान एका सगळ्यांना अपिलिंग असणाऱ्या प्रश्नावरच आपल्याला निवडून लढायला लागेल. आणि मग एवढी बहुसंख्य मतं आहेत. तुम्ही काय सांगितलं, कोण 60% म्हणतंय, कोण 70% म्हणतंय ओबीसीची, आणि परत SC STची मतं किती? 10% तर असतील, 10-15% तर असतील. किती झाली मतं? मतं झाली किती? 85% झाली की नाही? 85% लोकांना बाजूला सारून तुम्ही विधानसभेमध्ये जाता, तुम्ही लोकसभामध्ये जाता, तुम्ही मंत्रिमंडळामध्ये जाता, तुम्ही मुख्यमंत्री पदावर राहता, तुमच्याकडे अर्थमंत्रीपद, तुमच्याकडे महसूल मंत्रीपद, तुमच्याकडे ही जी मी का सांगतोय तुमच्यासमोर, ही व्यवस्था आहे. या व्यवस्थेच्या विरोधामध्ये पक्ष पार्टी हेवे दावे सोडून जातीपातीच्या पलीकडे जाऊन तुम्हाला आम्हाला ओबीसी म्हणून एकत्र यावं लागेल. आणि तुम्ही एकत्र आला तर यांची काय विषद आहे? आता आपण म्हणजे जसं जळतं त्याला कळतं म्हणतात. आम्ही फलटणमध्ये याच्या अगोदर बऱ्याच वेळा येऊन गेलोय, अरे आपलं आरक्षण गेलोय, चला आपल्याला जाणं झालं पाहिजे, अरे हा GR काढलाय, हा आपल्या विरोधातला GR आहे, या GRनं तुमचं आमचं काही राहत नाही. आता तुम्ही आम्ही गावाला आपली पॉकेट म्हणून आलोय की निवडून? आपण आलो नाही का निवडून? 9 जण निवडून आलोय. काय करायचं या 9 जणांचं? 9 जण आलोय की नाही ओबीसी निवडून? इथं काय मला आता सांगितलं आलोय का नाही? काय या 9 जणांच्या मताला किंमत? शून्य आहे की नाही? कुणी कोण लागला तुमच्यावर? तुमची इच्छा आहे का? लागला की नाही तुमच्यावरती? आता किती त्या चॅनलवरती सांगून 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 अक्षरशः वैतागले. अहो लागलाच ना. तुम्ही मला एक सांगा, आरक्षण का दिलं जातं? एक ST असते, त्या ST वरती लिहिलं जातं महिलांसाठी राखीव. का लिहिलं जातं महिलांसाठी? किंवा गर्दी असती, एखादी महिला असेल तर त्या महिलेला बसायला जागा मिळाली, तिच्यावर काय होऊ नये, तिला त्रास होऊ नये किंवा तिला बसता येणार नाही. पाण्याच्या रांगेत आपण उभा राहिलो, एखादी महिला आली, एखादा वयोवृद्ध माणसाला आपण काय म्हणतो की बाबा तुम्ही घ्या आणि जा. ही भावना आपली मानवतेची भावना आहे ना.
म्हणून घटनाकारांनी बाबासाहेबांनी काय म्हणलं, अरे ह्या लोकांना प्रतिनिधित्व मिळालं नाही, अरे या लोकांना आपल्याला निर्णय प्रक्रियेत घ्यावं लागल, ह्यांचा बी सरपंच झाला पाहिजे, यांचा बी झडपी मेंबर झाला पाहिजे, यांचाही सभापती झाला पाहिजे. का झाला पाहिजे? कारण ही पंचायत राज आहे. पंचायत राज म्हणजे लोकशाहीचा पाळणा म्हणलं जातं. बाबासाहेबांनी सांगितलं पाळणा का म्हटलं गेलं, कारण इथं एखादा पंचायतीचा मेंबर झाला, सभापती झाला, तर तो उद्या म्हणाल अरे यार आपली एवढी संख्या आहे, आपला इथला आमदार खासदार ओबीसीचा झाला पाहिजे, हे पुढे म्हणाल, तयार होईल तो. त्याला बोलता येईल, त्याला निवेदन लिहिता येईल, त्याला प्रशासन कळल, त्याला सीओ काय करतोय हे कळल, त्याला तहसीलदार काय करतोय कळल, पालकमंत्री काय करतो कळेल, मंत्रिपदाकडून कामं कशी आणायची हे कळल. यासाठी माणसं तयार झाली पाहिजेत. या शोषित, वंचित, भटक्या, बलुते, आलुते, ओबीसी या प्रवाहातली माणसं तयार झाली पाहिजेत म्हणून तुम्हाला आरक्षण दिले. आणि जर तुम्हाला बाजूला ठेवलं जात असेल तर तुमचं काय होणार पुढं? ही लढाई फक्त पलटणची नाही, ही लढाई फक्त सातारा जिल्ह्याची नाही. उठसूट माणसं मला विचारायची म्हणायची त्या बीडमध्ये सगळं कसं होतंय, बीडमध्येच कशी बांधणं लागते तो. आता काय झालंय तुमचं म्हणजे माझ्या सहित मी पण आहे तुमच्या भागातलाच आहे. काय झालंय आपलं? कसा होणार तुमचा एखादा आमदार खासदार? कसा होणार? कसं तुमचं प्रतिनिधित्व त्या निर्णय प्रक्रियेमध्ये जाणार? म्हणून ओबीसी म्हणून सगळ्यांनी आज इथली एक बैठक होती, संध्याकाळी आपली एक बैठक होईल. कोण राजे, कोण काय आहेत राजे? आमचे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांबद्दल कुणाच्या मनात कुणाचं काय काम होतं त्यांचं? 18 पगड जातीच्या प्रत्येक माणसाला न्याय कुणी दिलं? शिवाजी महाराजांनी दिलं. म्हणून शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहेत की नाही? आता काय करतात? ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये तुम्हाला आम्हाला सगळ्या लोकांना एकत्र घेऊन तिथं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. ठीक आहे, आता कोण कुठल्या पक्षाचा असेल, कोण कुठल्या पक्षाचा मोठा नेता असेल, पण तुमचं आरक्षण संपताना जर तुम्ही गप्प बसला, तुमची पुढच्या पिढ्या तुम्हाला विचारतील तुमचं आरक्षण जाताना तुम्ही काय करत होता. तुमच्या आरक्षणावर हे घटनेला मान्य नाही. त्यांनी जी सर्टिफिकेट काढलेत, मी त्या आयोगावर काम केलं, मी त्या आयोगाचा राजीनामा दिला. भुजबळ साहेब एकटे बाहेर पडले. साहेब म्हणलं मी राजीनामा देतो, मी बाहेर पडतो. मी मोठे बोलायला इथं आलो नाही. भुजबळ साहेबांना कधीही फोन करून विचारा की हा युक्तिवाद हरी नरके साहेबांनंतर मांडायलाच माणूस कोण होता? तुम्ही आम्ही गावात आल्या मनगटाला मनगट लावायची तुमची आमची ताकद. कुणाची दिशा नाही. तुम्ही एकत्रित आल्यानंतर तुमचं हे घटनात्मक आरक्षण आहे, रिझर्वेशन आहे. रिझर्वेशन असताना तुमचं काढून घेतलं जात आहे. हे बेकायदा आहे सगळं. हे सगळे दाखले बेकायदा आहेत. आरक्षण कुणालाही दिलं जात नाही. आरक्षण त्याला त्या ओबीसी विजयंती मध्ये धनगर समाज कुठल्या ह्याच्यात येतो? विजयंती मध्ये कुठल्या ह्याच्यात येतो? सी मध्ये येतो. का सी मध्ये येतो? ए मध्ये काय येत नाही? बरोबर सर. बी मध्ये काय येत नाही धनगर समाज, सी मध्येच काय येतो? गावडे साहेब ओबीसीचं आरक्षण देत असताना अ ब कडे काय केलं? अ मध्ये कोण? विजयंती अ मध्ये ज्यांना गुन्हेगार म्हणून समजलं गेलं, बंजारा आहे, वडार आहे, म्हणजे ज्यांना गुन्हेगार म्हणून त्यांच्यावर शिकावतं त्यांना अ मध्ये टाकलं. ब मध्ये कुणाला टाकलं? जो जोशी आहे, जो कुरमड्या जोशी आहे, जो पिंगळा आहे, जो नागपंथी डवरी गोसावी आहे, देवाची आराधना करणारी मंडळी, भटकणारे, ह्या माणसाला ब मध्ये टाकलं. सी मध्ये धनगरांना टाकलं, डी मध्ये वंजारांना टाकलं. हे टाकण्याचं पण कारण असं आहे की त्यांच्या त्या प्रक्रियेमध्ये त्याला एक काय लावलेले, एक चौकट लावलेली आहे. हे कशात बसतात बरं? विजयंती ए मध्ये बसतात का, बी मध्ये बसतात का, सी मध्ये बसतात का, डी मध्ये बसतात का, बनून तालुक्यामध्ये बसतात? कुठला पेशा यांच्याकडे ते सांगा तुम्ही मला. शेकडो वर्षे ज्या महाराष्ट्रावरती ज्यांनी राज्यकारभार केला, ज्यांनी इथली व्यवस्था हातामध्ये ठेवली, गावच्या उपजाऊ जमिनीपासून त्या निर्णय प्रक्रियेमध्ये हे सगळे, आणि तेच जर तुमच्या ताटात अनात माती काढून तुम्हाला जी इथल्या घटनेनं संविधानानं जे काही दिलंय आरक्षण, ते जर हिसकावून घेत असतील आणि तुम्ही जर शांत बसत असाल तर मग आता काय तुम्ही करायचं बघा. तुमची मतं चालतात. आमदारकीला खासदारकीला तुम्ही मतं देता, वेगवेगळ्या पक्षाच्या बाजूने जातात लोक. माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, हे ओबीसीचं आरक्षण संपल्याचं उदाहरण आज फलटण या शहरामध्ये आपल्या निदर्शनास आलेलं आहे. कुठलाही पक्ष, कुठलीही पार्टी, कुणाचीही बाजू, कुणालाही विरोध करणं या हेतून आम्ही इथं आलेलो नाही. तर ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे. त्याचं प्रत्यंतर, त्याचं प्रॅक्टिकल, त्याची प्रयोगशाळा
जर फलटण बनत असेल, मी काय बोलतो लक्षात घ्या, हे जे काय 2 सप्टेंबरचा GR निघाला, महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं राहिलं, त्याची प्रयोगशाळा जर फलटण बनत असेल तर फलटण शांत बसणार का? बसायचे फलटणवाल्यांनी शांत? आणि संख्या किती तुमची? किती टक्के? कशाला पाहिजे आरक्षण तुम्हाला एवढी? जर तुम्ही सगळी माणसं, एवढी तुमची लोकसंख्या असेल, तुमचाच माणूस गेला पाहिजे ना निवडून. गुलाम झाले सगळे, हा? सगळे गुलाम झाले आपले. गुलाम झाले. ती गुलामी रक्तात गुलामी आहे, पिढ्यान पिढ्याची गुलामी. ही गुलामी बाजूला गेली पाहिजे. अरे तुम्ही जर ही एकी दाखवली ना, नाही लोटांगण घेत जर तुमच्याकडे आले लोळत येतील, डोळत. होय साहेब, मला एक प्रश्न विचारा, विचारायचा विचारा. म्हटलं का नाही ABC नक्की महाराष्ट्र कशात आली मला सांगायचं. तेच विचारतोय आम्ही, महाराष्ट्राला विचारतोय. त्यांना बघा, परत सांगतो, तेच सांगतो, अजून इसकाटून सांगतो, अजून इसकाटून सांगतो. माझं काय मत आहे बरं बरोबर आहे, राईट बोलत नाही. मुद्दाम कशात आल्या ते विखे पाटलांनी जाहीर करावं. बरोबर आहे. होय, तुम्हाला सांगतो आपण त्यांच्या भाषेतच तुम्हाला सांगतो. यांनी जो प्रश्न उपस्थित केला ते परत एकदा तुम्हाला अपीलिंग भाषेमध्ये सांगतो. बरोबर. आपल्या भारताची घटना तयार होत असताना त्या जातीत जन्माला आलेला असल्यामुळं, बघा मी काय सांगतोय, त्याला दुय्यम वागणूक मिळाल्या इथल्या व्यवस्थेने दिल्या. उदाहरण सांगतो तुम्हाला, एक नाभिक समाजाचा आहे, एक परीख समाजाचा आहे, किंवा अजून एक कुठल्या तरी समाजाचा आहे. पर्यटन कधी गावात पॅनल लावलेला ऐकलंय तुम्ही? गव्यानं किंवा नाभिकानं कुठंतरी येऊन एखादं आंदोलन उभं केलंय, बघतोच तुला म्हणून आलाय, बघितलंय तुम्ही? का नाही? कारण त्याच्यात गुलामीची एवढी भरली आहे त्याच्यात की तू तुझं हे काम करायचं. आता एक सांगतोय का, मग बाबासाहेबांनी विचार केला, बाबासाहेबांना हा प्रश्न विचारला ना संसदेत की तुम्ही दलितांना आरक्षण दिलं, त्यांच्यात अस्पृश्यता पाळली. तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं, डोंगरात जंगलात दऱ्यात खोऱ्यात एकदम रानटी राहतात, त्यांना तुम्ही एसटीचं आरक्षण दिलं, शेड्यूल ट्राईब्स मध्ये टाकलं. ह्या गावगाड्यातला, गावडे साहेब, या गावगाड्यातल्या माळ्याला, साळ्याला, कोळ्याला, तेल्याला, हाटल्याला, धनगराला, वंजरेला, बेरडाला, ह्यांना का बाबासाहेब तुम्ही आरक्षण देताय? ह्यांच्या बाबतीत कुठं अस्पृश्यता पाळल्या आणि सगळं तुम्ही आरक्षणच देणार काय? हा प्रश्न कोणी विचारला माहितीये का? पंडित जवाहरलाल नेहरूंनी विचारला, राजेंद्र प्रसादांनी विचारला, ओबीसी मध्ये जन्माला आलेल्या सरदार वल्लभभाई पटेलांनी विचारला. बाबासाहेबांनी त्यांना उत्तर दिलं, त्यांच्या बाबतीमध्ये अस्पृश्यता, अच्युतपणा पाळला, त्या दलितांना मी शेड्यूल कास्ट मध्ये सूचीबद्ध केलंय, आदिवासींना मी एसटी मध्ये सूचीबद्ध केलंय. त्यांच्याही अगोदर मी कुणाचा विचार केलाय? ओबीसीचा 340 कलम ओबीसीचं दिलंय बाबासाहेबांनी, 341, 42 एसटी एससीला दिलंय. म्हणजे मी हे विचारानं सांगतोय, आयोगाचा अभ्यास केला मी, तिथं जाऊन नुसत्या पाट्याने टाकल्या. बाबासाहेबांनी त्यांना सांगितलं की गावगाड्यामध्ये जरी यांच्या बाबतीत अस्पृश्यता पाळली गेली नसली तरी डोंगराच्या कुशीला कुठेतरी मेंढपाळ बांधव आहे, कुठेतरी स्थलांतरित भटकत राहणारा हा भटका समाज आहे. सोनार, लोहार, सुतार, कुंभार हे भटके तर त्याच्यामुळे अजून लांब आहेत. हे किमान गावात तरी थांबले, पण हे भटके तर भटकेतच राहिले. त्यांची संख्या किती आहे त्यांना माहित नाही, आपलं कुठं दुःख नाही हे त्यांना माहित नाही, आपण काय केल्यावर आपल्याला आपलं ऐकलं जाईल हे त्यांना माहित नाही. आणि दुर्दैवानं शिकलेले सवरलेले 2026 मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. 2026 उजाडलं, देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष होऊन गेले तरी अजून तुम्हाला आम्हाला तुमच्या हक्क अधिकाराची जाणीव नाही. आज फलटण प्रयोगशाळा बनते, तुमचं आरक्षण गेलंय हे जे आम्ही वर्णून सांगतोय ते आज आपल्याला कळलं की आरक्षण गेलं म्हणजे नक्की काय झालंय. अजून पिंपरी चिंचवड मधल्या लोकांना कळलं नाही, अजून पुण्यामधल्या लोकांना कळलं नाही, पण माझ्या फलटण मध्ये बी हे बघा गावडे साहेब, तुम्ही आम्ही चळवळीत लढलोय, वाढलोय, तुम्ही आम्ही चळवळीत आहे म्हणून तुम्हाला कळलं नाही, इथे एकत्रित आलोय. तुम्ही आम्ही चळवळीत नसतो तर तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या कामातच तिथं ग्रुप चालू असतो. कोल्हापूरच्या लोकांनी त्याचा निषेध केला का त्या महापौरचा? म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय आहे, ओबीसी म्हणून एकत्रित येऊया, राजकारणाच्या वेळी राजकारण आणि समाजकारणाच्या वेळी समाजकारण. आपल्या सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या तुम्ही आम्ही साजऱ्या केल्या पाहिजेत. जयंत्या साजऱ्या करायचा तर संतोष राहू, त्या जयंत्या साजऱ्या करायच्या तरी कुठेतरी एकत्रित येतील, कुठेतरी तुमची आमची संख्या तरी कळेल, कर्णी पोरं किती आहेत गावागावात ते तरी कळेल, त्यांना कॉन्फिडन्स कसा देणार तुम्ही? म्हणून आज तुमचं आमचं जे आरक्षण संपलंय, या संपलेल्या आरक्षणाची प्रयोगशाळा म्हणजे फलटण झाली, दौंड झाली,
दौंडमध्ये तर ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे. दौंडमध्ये ओबीसीची संख्या मला वाटतं फलटणच्या बरोबरीने काही जास्तच असेल, पण तिथं सुद्धा तुमची पदं गेलेली आहेत, पण माणसं बोलायला तयार नाही. म्हणून फलटणमधल्या लोकांचं मी स्वागत, मगाशी मी पहिल्यांदा स्वागत यासाठी केलं की तुम्ही किमान आमचं आरक्षण गेलंय म्हणून सगळ्या पक्षातली मंडळी, सगळ्या जातीतली मंडळी किमान इथे एकत्रित राहिलाय. आणि आताची ही बैठक, अशीच बैठक संध्याकाळच्या बैठकीत त्यांनी तरी तुमच्यात सामील झालं पाहिजे, नाही तर तुम्ही तरी त्यांच्यात सामील झाली पाहिजे, किंवा 2-3 दिवसामध्ये खूप मोठ्या मोर्चाचं तरी नियोजन झालं पाहिजे. मी मोर्चा म्हणतोय कसं करायचं, काय करायचं. आता आपण नियोजन बसतोय, आता इथं बैठक झाली आपली, आपण तहसीलदारच्या कार्यालयामध्ये गेलं पाहिजे, किमान एका पेपरवरती 10-12 ओळीचं पत्र लिहिलं पाहिजे, त्यांच्या टेबलवर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा म्हणून सांगितलं पाहिजे. आमच्या भावना कलेक्टरला कळवा, आमच्या भावना महाराष्ट्राच्या बहुजन कल्याण मंत्र्याला, मुख्यमंत्र्यांना कळवा की आमचं आरक्षण गेलंय. तुम्ही जो 2 सप्टेंबरचा जी आर सत्ताधारी नेहमी सांगत आले की आम्ही मूळ ओबीसीला धक्का लावत नाही, धक्का लावलाय का काय केलं तुम्ही मला सांगा. आता काय म्हणले ते, आम्ही ओबीसींना धक्का लावत, प्रत्येक मंत्र्याचं हे वाक्य आहे, मुख्य सगळ्यांचं वाक्य आहे, आहेत का नाही. मग काय झाले आता इथं फलटणमध्ये, काय झालं दौंडमध्ये, काय झालं कोल्हापूरमध्ये, काय झालं पिंपरी चिंचवडमध्ये, काय झालं अहिल्यानगरमध्ये. निवडून आलेल्यांची संख्या शेकडो नाही शेकडोनं. खुद्द पुण्यामधलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला, जाऊ दे किती उदाहरणाशी 1760 उदाहरण आहे. आरक्षण तुमचं आमचं संपलंय, त्याची प्रयोगशाळा अध्यात्म होत असताना फलटणच्या लोकांनी एकत्रित येऊन हा जो आवाज उठवलाय, ओबीसीची मुवमेंट उभी करा, अख्खी सत्ता तुमच्या हातात येईल. याबद्दल तुम्ही मोठं बोलायला लागला असं म्हणतो, इथं म्हणून इथं बसला टीका करायला काय सोपं जातंय हो लगेच. याला काय बोललं, तुमची संख्या जरी एवढी आहे, किती संख्या आहे तुमची, किती, मला तर लाज वाटत. मला एक तर माझा विश्वास बसत नाही की 70% असतील याच्यावर. कमी आपले 60च्या आसपास आपले 60 आंबेडकर यांसाठी त्यांची एक 20% आसपास आहे. मला तुम्ही पण फलटणच्या गावात वाढेल. विषय काय आहे, हे आपल्या माणसांपर्यंत गेलं पाहिजे, सगळ्या प्रत्येक माणसांपर्यंत गेलं पाहिजे. पण ओबीसी म्हणून ओबीसीला पाडण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. आता सध्या सांगितलं साहेबांनी मला, पाडलं गेलं. तुमचा झेडपी मेंबर, तुमचा सभापती पण चालत नाही. त्यांना कोण तरी माझ्या अगोदर बोललं शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आम्हाला पाहिजे म्हणून हे आंदोलन उभं राहिलं. कोण बोललं माझ्या अगोदर, तुम्हीच बोला वाटतं. आणि हे आंदोलन कुठपर्यंत आलं, काय म्हणले बाबासाहेब, अरे ज्याला प्रतिनिधित्व नाही, ज्याला या निर्णय प्रक्रियेत येता येत नाही, त्या माणसांना आपण या निर्णय प्रक्रियेत स्थान देण्यासाठी म्हणून रिझर्वेशन पॉलिसी धोरण आलं आहोत. कोण म्हणते आम्ही गरीब झालोय, आम्हाला आरक्षण द्या, आमच्या चिमणी वाटल्या गेल्या, आम्हाला आरक्षण द्या. ते कारण नाही याला. काल परवा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं. कोण सुशिक्षित मंडळी आहे इथं, नोकरी बिकरी रिटायर्ड अधिकारी कोण आहे का इथं, नाही. परवा सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं, जजमेंट की क्रिमिलियर हे कारण होऊ शकत नाही, तुम्ही त्यांचा रिजेक्ट करू नका. आपल्यातल्या लोकांनी आजपर्यंत कोर्टात जाऊन कोण लढलंच नाही. जो शिक्षक, डॉक्टर, एखादा कोणतरी चांगला अधिकारी असेल त्याला क्रिमिलियर मिळत नाही म्हणून त्यानं ओबीसीचा प्रयत्नच केला नाही. काल सुप्रीम कोर्टानं सांगितलं ओबीसी बांधवांनो, क्रिमिलियर म्हणजे तुमच्याकडे पैसे आलेत म्हणून तुम्ही हे झाला असं नाही, तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, हे कोर्टाचं कालचं वाक्य आहे. आर्थिक धोरणावर आरक्षण ठरत नाही. आपण झोपलेलो करायचं काय. म्हणून गावडे साहेब, तुम्ही आम्ही आता हे काय तुम्ही म्हणा, निवडणुकांचं राजकारण असं आहे, निवडणूक लढायला एवढं लागतंय, निवडणूक जिंकायला एवढं लागतंय, मंत्रालयावर तर लावूच, जिथं जळत ते तर होणारच आहे किंवा. पण आता जिथं जळतंय तिथं रिॲक्शन आली पाहिजे का नाही. आज आपण का गोळा झालो, काल आपली माणसं डाबली, आपण शांत बघत बसलोय. हाकेसर बोलतोय, बोलतोय, अजून कोण बोलतोय, तुम्ही टाळ्या वाजवतोय, काय भारी बोललो, करायचं काय त्याला पण उमजत नाही. मग आता आपल्या इथं ही जी परिस्थिती निर्माण झाली, या परिस्थितीला आपल्याला उत्तर द्यायचं असेल, आपली रिॲक्शन पाहिजे की नाही पाहिजे. आज फलटण मधला प्रश्न आहे, उद्या वेगवेगळ्या तालुक्यात आणि आज सोशल मीडिया आहे. पहिली एक बातमी गावडे साहेब, आपली हिरवळीची बातमी कुठल्या पेपरमध्ये येत होती का, आपण कपाळात फुल विषय काय आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे. तरुणांकडे प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. तुम्ही जर व्यक्त नाही झाला
तुम्ही व्यक्त नाही झाला, तुम्ही संवाद नाही साधला, तुम्ही जाती पलीकडे जाऊन ओबीसी मधल्या वेगवेगळ्या जातीमध्ये नेत्यामध्ये संवाद नाही साधला, तर तुम्हाला ही इंग्रजांची नीती वापरताय, फोडा आणि झोडा. तुमच्यात वेगळी कशी फूट पडल, एकाला धरायचा एकाला सोडायचा, एकाला वर घ्यायचा एकाची चिरवायची, हे धोरण चालू आहे. त्यामुळे आता खूप काही बोललोय मी तुमच्या समोर. इथून पुढची आपली ऍक्शन काय असेल, अजून कुणाला काय बोलायचं असेल, मी काय वरिष्ठ ज्येष्ठ कोण काय नाही, अजून कुणाच्या मनात काय असेल तरी बोलावं. आता आपण निर्णय तर घेऊच, पण आता आपण काय रिॲक्शन द्यायची, आता आपण तहसीलदाराला जाऊन भेटणं योग्य आहे का अयोग्य आहे. इथं राजकारणात समाजकारणात काम करणारी मंडळी 4 वरीचं पत्र त्यांना द्यायचं का प्रतिकात्मक काय करायचं, हे आता एवढी माणसं सुद्धा थोडी नाही. आता काय करू, तहसीलदाराला भेटू. ऐका, आमच्या भावनाही आहे, निवेदन देऊन तहसीलदार हा, आमच्या भावनाही आहे. निवेदन केलं म्हणून काय बिघडलं? त्यांच्या गाड्या अडवून तो तर नाही पुढचा प्रश्न आहे. नाही विचारा, जमा असला तर विचारा. तिथं गेलं पाहिजे. गुलाम गेले आम्ही तालुका प्रमुख जिल्हा प्रमुख काय चाललंय आम्ही तुम्हाला दिली. नाही तिथं भेटू सगळे 5 वाजता meeting वर टाकायचं. हा 2-3 दिवसात आमची जी तारीख डिक्लेअर करून टाका आज. आणि घरोघरी शिरा आहे तर काय चाललंय पत्र तहसीलदाराला